अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडील फाईल आता शिंदेंच्या मार्फत मुख्यमंत्री फडणवीसांकडे जाणार। दादा आणि फडणवीसांमध्ये शिंदेंचा दुवा, शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांचा निर्णय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून सलग 2 दिवस बैठकांचा धडाका। सरकारच्या 100 दिवसांच्या आढाव्यासंदर्भात सचिव स्तरावरच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका। लोकसभेनंतर राज्यसभेत सुद्धा वक्फ सुधारणा विधेयक मंजूर। तब्बल 13 तासांच्या चर्चेनंतर विधेयक पारित। कायद्याच्या बाजूने राज्यसभेतील 128 खासदार तर विरोधात 95 मतं। वक्फ सुधारणा विधेयक गरीब मुस्लिमांच्या बाजूने असेल तर हिंदू विरोधी कोण? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल। भाजपचा जमिनींवर डोळा, विधेयकाचा नाही तर भ्रष्टाचाराचा विरोध, ठाकरेंचा आरोप। वक्फ विधेयकाविरोधात मतदान करून ठाकरेंच्या शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला। अनेक नेते ठाकरेंना सोडतील, भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरेंवर टीका। धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांच्या पोटगी प्रकरणी आज मुंबईतील माझगाव कोर्टात सुनावणी। मुलांचा स्वीकार करतो, मात्र करुणाशी लग्न केलेलं नाही, आधीच्या सुनावणीत धनंजय मुंडे यांचा दावा। गृहराज्यमंत्री योगेश कदम आज सरपंच संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेणार। भेटीनंतर जालन्यामध्ये शिवसैनिकांसोबत घेणार बैठक। ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन। वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार। हैदराबाद सनरायझर्सचा IPL इतिहासातील सर्वात मोठा पराभव। KKRनं तब्बल 80 धावांनी मिळवला दणदणीत विजय। हेड अभिषेक क्लासेन सगळे ठरले फेल।